हाल ही में पंजाब के अमृतसर में भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले व संविधान शिल्प की विटंबना की घटना का कलमनुरी में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर एडवोकेट एसोसिएशन की ओर से निषेध व्यक्त करते हुए बुधवार 29 जनवरी को उप विभागीय अधिकारी के माध्यम से प्रधानमंत्री को ज्ञापन भेजकर विटंबना करने वाले आकाश सिंह को फांसी की सजा देने की मांग की गई। इस समय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर एडवोकेट एसोसिएशन कलमनुरी के अध्यक्ष एडवोकेट केपी जोंधड़े, एडवोकेट मल्हारी खोखले, एडवोकेट प्रतिभा पंडित, एडवोकेट अरुण दांडेकर, एडवोकेट रवि शिंदे, एडवोकेट धम्मानंद सोनुले, एडवोकेट बौद्ध रतन बलखंडे के साथ एसोसिएशन के अन्य लोग उपस्थित थे। 26 जानेवारीला 2025 रोजी संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताकाचा 76वा दिन उत्साह साजरा होत असताना पंजाबमधील अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 30 फूट उंच असलेल्या पुतळ्याची अवमानना करण्याचं कृत्य एका विचित्र मानसिकतेच्या आकाश सिंग यांनी केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यासमोर असलेला संविधानाच्या प्रतिमेची त्यांनी हातोड्याने तोडफोड केली। आणि ही पण घटना ज्यावेळेस 26 जानेवारी म्हणजे आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करत होतो या दिवशी झाली, याचा आम्ही निषेध म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलेलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट असोसिएशन कळमनुरीच्या वतीनं आम्ही आवाहन केलेलं आहे पंतप्रधानांना की या आकाश सिंगला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा कळमनुरीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या घटनेच्या निषेधार्थ मोठं वकिलांच्या माध्यमातून एक जनचळवळ केल्या जाईल। आणि आपण बघतो परभणीची ताजी घटना असताना पुन्हा पंजाब या ठिकाणी अमृतसरला घटना घडते, म्हणजे या सत्तेमध्ये असलेलं जे काही सरकार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान विरोधी आणि फुले शाहू आंबेडकर विचाराच्या, भगतसिंग आणि पेरियार स्वामीच्या विचाराच्या विरोधातला आहे हे याच्यावरून सिद्ध होते। म्हणून आम्ही एक सतर्क वकील म्हणून आम्ही या ठिकाणी आज एसडीओ भुते मॅडमच्या माध्यमातून पंतप्रधान निवेदन दिलेलं आहे। यांच्या विरोधामध्ये जर कारवाई नाही केली तर आम्ही पुन्हा याच ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे।